हॅलो दोस्तो, मी आहे शिवम गुमटे आणि आपण बघत आहोत ट्रिग्नोमेट्रीची सिरीज. ट्रिग्नोमेट्रीच्या या सिरीज मध्ये आजचा आपला व्हिडिओ नंबर 5 आहे आणि आज आपण खूपच इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस करणार आहोत. दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा ड्रामा. तो काय आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा ड्रामा ते आज आपण पाहू. तो त्याच्यामध्ये आपण बघितले होते की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय आहेत सेकंड लेक्चर मध्ये किंवा आपल्या सेकंड व्हिडिओ मध्ये. त्यामध्ये आपण बघितलं होतं साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉट. हे काय होते? आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होते. आणि या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सला आपण आज वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये, वेगवेगळे क्वाड्रंट आहेत, त्या क्वाड्रंट मध्ये कोण किती बहादूर आहे किंवा कोणाचा कुठे राज चालतो हे आज आपण बघणार आहोत. सो राईट डाऊन अँड पुट द हेडिंग सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो. सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक functions or ratios. काही चालते. मग इथे किती क्वाड्रंट आहेत ते आपल्याला फर्स्ट चेक करू. नाव हे झाला माझा एक्स ऍक्सिस, हा झाला माझा वाय ऍक्सिस. या दोघांना मिळून हा काय बनतो? हा माझा ओरिजिन. तर इथून हा माझा फर्स्ट पार्ट झाला, हा सेकंड पार्ट, हा थर्ड पार्ट आणि हा फोर्थ पार्ट. तर काउंट करताना आपण अँगल मेजर करतो नेहमी इकडून. सो याला आपण काय म्हणू? 0 डिग्री. 0 डिग्री. त्यानंतर इथून आपण एक क्वाड्रंट कंप्लीट केला, इथून इथपर्यंत हा 90 डिग्री. हा किती होईल? 180 डिग्री. हा किती होईल? 270 डिग्री. आणि हा 0 डिग्री और आपण याला म्हणू शकतो 360 डिग्री. राईट. मग हा आपला झाला फर्स्ट क्वाड्रंट. हा झाला माझा सेकंड क्वाड्रंट, हा झाला माझा थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला माझा फोर्थ क्वाड्रंट. आपण नेहमी क्वाड्रंट मेजर करत असताना अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मेजर करत असतो. अँटी क्लॉकवाईज आहे. जसं आपण अँगल मेजर करत होतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, तसंच आपण क्वाड्रंटची काउंटही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आपण मेजर करणार आहोत. तो हा झाला माझा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. आता आपण बघणार आहोत कुठल्या क्वाड्रंट मध्ये, कुठल्या रिजन मध्ये कोण स्ट्रॉंग आहे, दॅट इज कोण पॉझिटिव्ह आहे आणि कोण निगेटिव्ह आहे. राईट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा. हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे याच्यामध्ये काय आहे? पॉझिटिव्ह आहेत. ही टेरिटरी क्वाड्रंट फर्स्ट हा सगळ्याचा एरिया आहे. हा सगळ्यांचा एरिया आहे. सगळेजण इथं पॉझिटिव्ह आहेत. सगळेजण सांगतात क्वाड्रंट फर्स्ट मध्ये मी बॉस आहे, मीच बॉस आहे आणि मीच बॉस आहे. इथं सगळे हिरो आहेत, इथं सगळेच हिरो आहेत. पण जसं आपण फर्स्ट क्वाड्रंट कडून सेकंड क्वाड्रंट कडे जातो, जसं आपण फर्स्ट क्वाड्रंट कडून सेकंड क्वाड्रंट कडे येतो, तिथे गळती लागते. सेकंड क्वाड्रंटला इथे फक्त साइनच जिम मारलेली आहे, साइन थीटा जिथं आलं त्याच्या सोबत कोण येते? त्याचा रिसिप्रोकल कोण आहे? कोसेक थीटा. साइन थीटा अँड कोसेक थीटा हे दोनच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथं पॉझिटिव्ह आहेत. ओहो, या सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि कोसेक हे दोनच बॉस आहेत. बाकीचे कॉस, टॅन, कॉट, सेक हे गेले खाली सगळे.
इथे फक्त साइन थिटा आणि कोसेक थिटा हे दोनच पॉझिटिव्ह आहेत. अच्छा, मग येऊत आता आपण थर्ड क्वाड्रंट कडे. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण कोण आहे? हा इलाका कोणाचा आहे पाहू आपण. ही टेरिटरी कोणाची आहे पाहू. ही टेरिटरी दॅट इज क्वाड्रंट थर्ड, याच्यामध्ये टॅन थिटा अँड इट्स रेसिप्रोकल. टॅन सोबत कोण येते? टॅन सोबत कोण येते? कॉट येते. टॅन सोबत कॉट, टॅन थिटा अँड कॉट थिटा हे दोनच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इथे पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळे निगेटिव्ह. इथे फक्त हा एकच बॉस आहे, दॅट इज टॅन थिटा आणि कॉट थिटा हे दोनच बॉस आहेत इथे थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग येऊ आपण फोर्थ क्वाड्रंटला. राहिलं कोण आता? सगळ्यात सबका तो नंबर आता है, अभी इसी का नंबर आएगा. किसका? कॉस का. तो कॉस थीटा एंड सेक थीटा. तो कॉस थीटा याचा रिसिप्रोकल आहे सेक थीटा. हे काय आहे तिथे? पॉझिटिव्ह. बारी बारी से सबका नंबर आएगा, सबको मिलेगा. पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. ही एरिया फर्स्ट क्वाड्रंट, ही टेरिटरी सगळ्यांची आहे. इथे म्हणतो सगळेजण हक्क दाखवतात. इथे साइन थीटा पण हक्क दाखवतो, कॉस थीटाही हक्क दाखवतो, टॅन थीटा आणि त्यांचे सगळ्यांचे रेसिप्रोकल हे पण हक्क दाखवतात. जसं आपण फर्स्ट क्वाड्रंट कडून सेकंड क्वाड्रंट कडे जातो तसं फक्त इथं साइन थिटा आणि त्याचं रेसिप्रोकल कोसेक थिटा हे दोघं जण आपले टेरिटरीज आहे म्हणून सांगतात आणि यांनी याच्यावर कब्जा करून घेतला. आणि एकदा का याने कब्जा करून घेतला की हे झाले पॉझिटिव्ह, यांच्याकडे एनर्जी आहे जास्त, सगळ्यांना यांनी करून टाकलं, बाद करून टाकलं. साइन थिटा आणि कोसेक थिटा आणि आता एका ठिकाणी राहिले. आता कोण राहिले इथं? आपल्याकडे बाकीचे 4 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स राहिलेत, टॅन, कॉट, कॉस आणि सेक. मग हे चौघ जण निघाले, हे आले तिसऱ्या क्वाड्रंट पर्यंत. तिसरा क्वाड्रंट हा टॅनला आणि कॉटला पसंत आला. तिसरा क्वाड्रंट टॅनला आणि कॉटला जसा पसंत आला, हे दोघं म्हणले ही माझी सेफ प्लेस आहे, ही माझी सेफ प्लेस आहे, मी इथेच राहणार. आता या टॅन आणि कॉटने या थर्ड क्वाड्रंट वर कब्जा करून घेतला. अच्छा, हे बिचारे कॉस थिटा आणि सेक थिटा हे अजून समोर निघाले पुढे पळत. यांना राहिले काय आता? फोर्थ क्वाड्रंट. हे म्हणले आम्ही बसतो इथे, आता आम्हाला आता इथे कोणी डिस्टर्ब करू नका. म्हणून कॉस थिटा आणि सेक थिटा काय झाले? हे चौथ्या क्वाड्रंट मध्ये गेले. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय? सगळेजण पॉझिटिव्ह आहेत. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थिटा आणि कोसेक थिटा पॉझिटिव्ह आहेत. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा पॉझिटिव्ह आहेत. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा आणि सेक थिटा एवढेच पॉझिटिव्ह आहेत. ओके सर, द प्रॉब्लेम हे आहे की मला आता मला हे लक्षात नाही राहत, कन्फ्यूज होते. डोंट वरी, आपल्याकडे एक ट्रिक आहे, मस्त एकदम ट्रिक आहे. याच्यासाठी आपण घेऊ इथे ऑल स्टुडंट, इथे लिहितो ऑल स्टुडंट टेक कॉफी, टेक कॉफी. जसा तुमचा क्लास संपला, तुम्ही कुठे जाता? कट्ट्यावर जाऊन काय करतात? कॉफी ऑर्डर करतात. सो हे काय झालं? आपलं ट्रिक झाली. सो ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल म्हणजे ऑल्ट, ए म्हणजे हे सी, दिस इज ए, दिस इज आवर ए. ए काय रिप्रेझेंट करते? ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा. हे काय झालं? ऑल ट्रिग्नोमेट्रिक. इथे काय? पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट कडून सेकंड क्वाड्रंट कडे गेले. इथं फक्त आलं साइन. जसं साइन आलं त्याचा जोडीदार आला सोबत याचा कोसेक थिटा. साइन सोबत कोसेक. ऑल स्टुडंट यस यस. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंट कडे काय करायला गेले? घ्यायला गेले काय? टॅन आणि कॉट, टॅन आणि कॉट. टी म्हणजे टॅन, टॅन सोबत कोण आलं? कॉट आला.
टॅन सोबत कोण आलं, कॉट आला. आणि त्यानंतर सी म्हणजे काय, कॉस. सी म्हणजे काय, कॉस थिटा. कॉस सोबत कोण येते, सेक थिटा. सो इथं हे पॉझिटिव्ह आहे. सो हे आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि हे आपण याच्यामध्ये असं करून देतो. आय थिंक तुम्हाला हे कळालं असेल. याच्यापेक्षा इझी तुम्हाला कुठेच भेटणार नाही. सो लक्षात ठेवा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन थिटा कोसेक थिटा, थर्ड मध्ये टॅन थिटा कॉट थिटा आणि फोर्थ मध्ये कॉस थिटा सेक थिटा. सो राईट डाऊन. हा लेक्चर आपण इथेच थांबू आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की जे कोर आहे ट्रिग्नोमेट्रीचं, दॅट इज ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, जे की आपण फिजिक्स मध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट मध्ये जिथे आपल्याला यूज होईल तिथे आपल्याला लागणार आहे. आपल्याला जिथे कॉन्सेप्ट लागेल तिथून आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक या फॉर्म्युल्यावर यावं लागणार आहे, जे की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तिथून आपल्याला एक फॉर्म्युला पिक करावा लागणार आहे आणि नंतर आपल्याला सोल्युशन काढावं लागणार आहे. सो पुढचा व्हिडिओ हा खूप खूप म्हणजे खूप महत्वाचा असणार आहे. आपल्या फिजिक्सचं, आपल्या ट्रिग्नोमेट्रीचं ते कोर बनून राहणार आहे, कोर. त्याच्यामुळं उद्या नेक्स्ट व्हिडिओ मस्ट पहा. सो थँक्यू. अँड या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत जे की 11th आणि 12th नीट आणि जेई साठी प्रिपरेशन करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.